आजकाल जास्तीत जास्त लोकांमध्ये कॉमन असलेला आजार म्हणजेच मूळव्याध, ज्याला आपण पाईल्स किंवा हिमोरॉइड्स असेही म्हणतो. नमस्कार, मी डॉक्टर कोमल कदम. आज आपण बघणार आहोत मूळव्याध कशामुळे होतो, याची कारणे काय काय आहेत, याची लक्षणे काय आहेत, तसेच मूळव्याध टाळण्यासाठी कोणते उपाय करावे. कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता. संडासला कडक होत असल्यामुळे गुदद्वारातील नसांवर ताण येतो, त्यामुळे मूळव्याध होतो. कमी प्रमाणात पाणी पिणे, वेळेत जेवण न करणे, बेकरी प्रोडक्ट, तेलकट तळलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाणे, व्यायाम न करणे, एका जागेवर जास्त वेळ बसणे, फायबर्सयुक्त अन्न न खाणे, पुरेशी झोप न घेणे, तसेच गरोदरपणामध्ये बाळाचे वजन वाढल्यामुळे आणि हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे गर्भाशयावर दाब पडतो आणि मूळव्याध होतो. लठ्ठपणा. वजन जास्त वाढल्यामुळेही गुदद्वारातील नसांवर दाब येतो आणि मूळव्याध होतो. आणखी एक कारण म्हणजे अनुवंशिकता. काही लोकांमध्ये अनुवंशिकतेमुळेही मूळव्याधीचा धोका संभवतो. ही झाली मूळव्याध होण्याची कारणे. आता बघूयात मूळव्याधीची लक्षणे कोणती आहेत. शौचाच्या वेळी रक्त पडणे, गुदद्वारामध्ये खूप वेदना होणे, खाज होणे, जळजळ होणे, बद्धकोष्ठतेमुळे शौचास त्रास होणे, अशा प्रकारची लक्षणे आपल्याला मूळव्याधीची दिसतात. आता पाहूया मूळव्याध टाळण्यासाठी कोणते उपाय करावे म्हणजे मूळव्याधीचा धोका कमी होईल. उपाय क्रमांक 1. सर्वप्रथम तुम्ही आहारामध्ये फायबर्स असलेल्या पदार्थांचा समावेश करा. यामध्ये फळे, हिरव्या भाज्या, बीट, काकडी, गाजर, कोबी इत्यादी गोष्टींमुळे बद्धकोष्ठता टाळण्यास मदत होते. उपाय क्रमांक 2. भरपूर प्रमाणात पाणी प्या. दररोज 2 ते 3 लिटर पाणी पिणे खूप गरजेचे आहे. म्हणजेच दिवसभरात 10 ते 12 ग्लास पाणी पिले पाहिजे. उपाय क्रमांक 3. अल्कोहोल आणि कॉफीचे सेवन टाळावे. अल्कोहोल आणि कॉफीमुळे डिहायड्रेशन होते आणि बद्धकोष्ठता निर्माण होते, म्हणून या गोष्टींचे सेवन टाळणे खूप गरजेचे आहे. उपाय क्रमांक 4. नियमित व्यायाम करणे. नियमित व्यायाम केल्याने पचनक्रिया सुधारते, रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. उपाय क्रमांक 5. शौचाच्या वेळी जास्त जोर लावू नका. शौचाच्या वेळी जर जास्त जोर लावला तर गुदद्वारातील नसांवर ताण येतो आणि त्यामुळे मूळव्याधीचा त्रास होतो. उपाय क्रमांक 6. जास्त वेळ एकाच जागी बसणे टाळा. मध्ये मध्ये उठून चाला, म्हणजे तुमच्या गुदद्वारावर दाब पडणार नाही. उपाय क्रमांक 7. वजन नियंत्रणात ठेवा. उपाय क्रमांक 8. रोज सीट बाथ घ्या. सीट बाथ घेण्यासाठी कोमट पाण्यात सॅव्हलॉन किंवा डेटॉल टाकून 10 ते 15 मिनिटं बसा किंवा बर्फाने संडासची जागा शेका. या उपायांमुळे तुम्हाला होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि असेच डिसीजविषयी माहिती बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.